Good morning, students. Today we are going to study about the rotational kinematics. This rotational kinematics, as in case of linear motion, we know about three kinematical equations are there. In similar way, we have to write these equations. म्हणजे काय माहिती का की लिनियर मोशनचं जे काय कायनेमॅटिक्स होतं त्याचं जे काही इक्वेशन्स आहे आपण जर आपण मानलो तर या ठिकाणी v इज इक्वल टू u प्लस ए टी वॉट इज v इज इक्वल टू u प्लस ए टी v इज इक्वल टू u प्लस ए टी u इज म्हणजे आपण मानलो की बाबा a ball is thrown with initial velocity after 2 seconds it will attain a height. So what is the final velocity? हे असं किंवा इनिशियल वेलोसिटी u म्हणजे काय इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे काय ॲक्सिलरेशन, t म्हणजे काय टाइम, v म्हणजे फायनल वेलोसिटी. तोच हा लिनियर मोशनचा तोच फॉर्म्युला घेऊन मी कायनेमॅटिकल इक्वेशन यामध्ये टाकतो. द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इज आता या ठिकाणी v हे कशामध्ये लिनियर मोशन मध्ये रोटेशन कायनेमॅटिक्स म्हणजे अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू ला इज इक्वल टू u म्हणजे इनिशियल वेलोसिटी या ठिकाणी इनिशियल अँग्युलर वेलोसिटी प्लस ला प्लस a म्हणजे काय लिनियर ॲक्सिलरेशन इथं अँग्युलर ॲक्सिलरेशन हे अँग्युलर ॲक्सिलरेशनचं चिन्ह आहे अल्फा इज अँग्युलर ॲक्सिलरेशन आपण बघितलं होतं द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी टी ला टी. चला हा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन बघूया. या ठिकाणी सेकंड होतं s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हे इयत्ता 11वी झालेलं आहे. s इज इक्वल टू ut प्लस 1/2. s what is u initial velocity, what is t at any time a acceleration, s is a displacement. मागे लिहूया थीटा इज इक्वल टू u च्या जागी ओमेगा 0 into t प्लस 1/2 ये ला हे जे ठिकाणी काय ना अल्फा t स्क्वेअर आहे तसाच. आला सेकंड इक्वेशन. इथं काय s म्हणजे काय लिनियर डिस्प्लेसमेंट, थीटा म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, u इनिशियल वेलोसिटी ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, ये लिनियर ॲक्सिलरेशन हा अँग्युलर ॲक्सिलरेशन. तिसरं बघूया आता v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तर v स्क्वेअर काय ना ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 याच्या ठिकाणी काय ना अल्फा याच्या ठिकाणी थीटा. हे बघून हे तीन इक्वेशन लिहिलेलं आहे. So this one is a rotational kinematics equation. हे 11वी झालेलं आहे. पुन्हा एकदा परीक्षेत विचारलं की राईट दी कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन म्हणून ना हे तीन इक्वेशन लिहायचं. त्यामध्ये वेअर ओमेगा 0 इज इनिशियल अँग्युलर वेलोसिटी आणि ओमेगा इज फायनल अँग्युलर वेलोसिटी, अल्फा इज अँग्युलर ॲक्सिलरेशन, टी इज अ टाइम इन विच रोटेशनल मोशन ऑफ चले थीटा इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यानंतर ना आज महत्त्वाचा टॉपिक या चॅप्टरमध्ये जाऊया मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया यामध्ये फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट यामध्ये बघूया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय I लेटर. जर मी एक रिजिड बॉडी घेतलं या ठिकाणी हा रिजिड बॉडी आहे, झिगझॅग बॉडी आहे. या ठिकाणी मी एक पॉइंट घेतला O पॉइंट. इथून एक लाईन इज अ परपेंडिकुलर पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड परपेंडिकुलर टू दिस प्लेन. एक पॉइंट घेतला इट इज अ पासिंग थ्रू द O पॉइंट अँड परपेंडिकुलर टू दिस प्लेन. सो इट इज रोटेटिंग. मग या ठिकाणी मी एक पार्टिकल घेतलं. किती पार्टिकल घेतलं 1 2 3
n पार्टिकल घेतले. याला मानूया m1, याला मानूया m2, याला मानूया m3 आणि डॉट 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 या फायनलला मानूया mn आणि जोडून घेऊया. हा काय ॲक्सिस ऑफ रोटेशन. याला काय म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा काय मास पार्टिकल, हाय मास पार्टिकल, हा थर्ड मास पार्टिकल, अशी किती आहेत n मास पार्टिकल. मग जोडून घेऊ O2 m1 आहे, नंतर ना I जोडून घेऊ, नंतर ना I जोडून घेऊ, नंतर ना I जोडून घेऊ. असं मी सर्व n मास पार्टिकल जोडून घेतले. आता O2 m1 पाशी किती अंतर आहे r1 अंतर आहे, r2 आहे, O2 m2 r2, O2 m3 r3 डॉट 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 O2 mn rn. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडी जर काढायचं जर असेल तर असं आहे फॉर्म्युला. मोमेंट ऑफ इनर्शिया इज आता सम ऑफ I equal to 1 to n mass of each particle and square of distance from the axis of rotation. A definition. It is sum of sigma, mass of each particle and square of distance from axis of rotation is called as moment of inertia. पुन्हा सांगतो, what is moment of inertia? The moment of inertia is defined as the sum of, कुठलं sum? Algebraic sum. sum म्हणजे बेरीज. sum of mass of each particle, sum of product of mass of each particle and square of distance from axis of rotation. पुन्हा एकदा रिपीट करतो, sum of product of mass of each particle and square of distance from axis of rotation. आता जर मी हे सॉल्व केलं, I is equal to m1 r1 स्क्वेअर बेरीज करायची, m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर. हे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे कंप्लीट हे जे आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस mn rn स्क्वेअर हे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. याचा फॉर्म्युला स्टँडर्ड असा. त्यावरून मी डेफिनेशन काय केलं होतं. आता आपल्याला याचं SI युनिट आहे. SI युनिट SI unit of I is moment of inertia कॅपिटल लेटर I ने दर्शवलेला आहे. R किती आहे. आता मास युनिट माहिती आहे आपल्याला. मास युनिट काय kg आणि r स्क्वेअर डिस्टन्स युनिट मीटर स्क्वेअर. kg मीटर स्क्वेअर is unit for SI unit of moment of inertia. इथं डायमेन्शनचं बघूया. Dimensions of I. Dimensions of I is equal to, आता या ठिकाणी बघा m1 मास आहे म्हणून m1 आणि r स्क्वेअर म्हणजे l2 टाइम आहे का 0. m1 l2 t0 हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं. आता ही झाली व्याख्या. बघा सांगितलं मी व्याख्या. हा झाला मॅथमॅटिकल फॉर्म्युला, हा SI युनिट आणि हा डायमेन्शन्स. आता आपण बघणार आहोत CGS युनिट. CGS युनिट काय ना ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. So now this moment of inertia is a depends. कशावर डिपेंड आहे. It depends on mass of body. It depends on पहिलं पण कशावर आहे. मास ऑफ बॉडी किंवा मास ऑफ सिस्टम म्हणा चालेल. म्हणजे जर अनेक जर असेल तर या ठिकाणी सिस्टम पण घेऊया आपण.
मास ऑफ बॉडी किंवा मास ऑफ सिस्टम. दुसरं या ठिकाणी डिपेंड्स ऑन ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन. तिसरं या ठिकाणी आहे द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. असे या तीन ठिकाणी यामध्ये तो अवलंबून आहे. मास ऑफ बॉडी ऑफ सिस्टम, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. डिस्टन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन हा एक महत्त्वाचा आहे. सो नाव दीज आर दी मोमेंट ऑफ एनर्शियाचे डिपेंड्स यावर आहे. म्हणजे पहिलं कशाला आहे मास ऑफ बॉडी किती मास आहे काय आहे. नंतर काय ॲक्सिस ऑफ रोटेशन वर डिपेंड आहे. नंतर काय डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर हे यामध्ये नंतर काय डिस्टन्स बिटवीन दीज टू या कंप्लीट यावर तो आधारित आहे. आलं लक्षात यामध्ये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट आहे आपल्याला काही डेरिवेशन बघायचं आहे. तो म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक. आता तोच हा आपण डायग्राम बघूया. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर हा रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर बघायचं असेल त्याच्या बिफोर मी अजून एक सांगतो की परीक्षेत जर विचारलेला असेल डिफाईन मोमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे एवढं डेफिनेशन द्यायचं आणि हे लिहायचं डिपेंड ऑन मास ऑफ बॉडी सिस्टम ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे तरी चालेल. आणि थोडं जास्त नंतर आहे ना तर थोडं लिहू शकता तुम्ही. तिसरा पॉईंट तो म्हणजे काय की द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तिसरा पॉईंट लिहिलं तरी चालेल. आता त्याचा सिग्निफिकन्स बघू. सिग्निफिकन्स पहिला प्रश्न होता. दुसरा म्हणजे काय व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया. सिग्निफिकन्स म्हणजे काय आहे आता मोमेंट ऑफ एनर्शियाच्या अगोदर आपण लिनियर मोशन बघूया. लिनियर मोशन इन द केस ऑफ मास प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. मास ऑफ बॉडी सपोज एक बॉडी आहे त्याचा काय एक मास आहे. हा मास प्लेज अन इम्पॉर्टंट ॲज अ मास इज इन्क्रीजेस. जर मास जर जास्त वाढवत गेलं मी जास्त वाढवत गेलं तर या ठिकाणी सपोज दिस वॉन्ट टू मूव इन लिनियर मोशन. आता लिनियर मोशनमध्ये जायचं जर असेल तर वी हॅव टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स. सो इट लीड्स टू एक्सटर्नल फोर्स. म्हणजे काय ॲज द मास इन्क्रीजेस द टेंडन्सी ऑफ बॉडी टू अपोज द लिनियर मोशन. जास्त जर मास जर असेल तो काय जड होईल. काय होणार तो लिनियर मोशनला अपोज करणार. कोण मास. हे कुणासाठी लिनियर मोशनसाठी. म्हणजे व्हॉट इज inertia? What is inertia? Inertia is the tendency of a body to remain the state of rest or uniform motion. एक बॉडी आहे आणि ते स्थितीत असतं आहे त्या स्थितीत पण नसतं. दॅट इज कॉल्ड एज ए इनर्शिया. आता तो इनर्शिया म्हणजेच काय दॅट इज रिलेटेड टू मास. एक्झाम्पल आहे मास ऑफ ए बॉडी फॉर लिनियर मोशन. म्हणजे इनर्शिया मास ऑफ बॉडी हे काय एनर्जी आहे कोणासाठी लिनियर मोशनसाठी. मास ऑफ बॉडी इज एनर्शिया फॉर लिनियर मोशन. म्हणजे याचा अर्थ काय जसं मास वाढत गेलं तसं अपोजिंग फॅक्टर वाढत जाणार आहे. कोणासाठी लिनियर मोशनला अपोज करण्यासाठी. म्हणजे ॲज मास इन्क्रीजेस एनर्शिया इन्क्रीजेस. कुठं इन द केस ऑफ मोमेंट ऑफ इन द केस ऑफ लिनियर मोशन. आता आपण रोटेशनल मोशन बघूया. या रोटेशनल मोशनमध्ये फक्त मासच्या ऐवजी हे मोमेंट ऑफ एनर्शिया घेतलेला आहे. म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ युअर बॉडी टू अपोज द लिनियर मोशन. हा एक डेफिनेशन आहे आणि मागा सांगितलेलं हा एक डेफिनेशन आहे. म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिया इज एनर्शिया फॉर रोटेशनल मोशन. मोमेंट ऑफ एनर्शिया इज एनर्शिया फॉर रोटेशनल मोशन. अजून काही उद्या आपण डिटेल बघणार आहोत. ठीक आहे आजचं एवढंच.